नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण आज बनवणार आहोत उपमा. उपम्यालाच उपीट असे देखील म्हणतात. त्यासाठी सर्वप्रथम गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवली. कढईमध्ये 1 वाटी रवा घालून त्यात थोडेसे तेल मिक्स करून हलवत आहे. त्या रव्याचा वास येऊस्तर का आणि रव्याचा थोडासा हलका रंग बदलूस्तर का त्याला भाजून घेणार आहे. नंतर काढून घेणार. त्यामध्ये कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा टाकून चांगले भाजून घेणार आहे. त्याच्यामध्येच तो भाजलेला रवा घालणार आहे. दुसऱ्या साईडला गॅसवर मी ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने 3 वाट्या पाणी ठेवून गरम करून घेणार आहे. रव्यामध्ये तेच गरम पाणी हळूहळू ओतणार आहे. जसं लागेल त्या प्रमाणात ओतून हलवून फिरून घ्यायचे. नंतर मीठ व कट केलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित हलवून घेऊन 2-3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे.